नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मावा स्टफ रोल कसे बनवायचे ते पाहणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे। अगदी गॅस न पेटवता आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये हे स्टफ रोल बनवून तयार करणार आहोत। तर या रक्षाबंधनाला नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुमच्या भावाला खूपच आवडेल याची मी गॅरंटी देते। आणि जास्त वेळ न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, तर इथे 8 ते 10 मी पेंड खजूर घेतलेले आहेत। याच्यामध्ये बिया नाहीत, जर बिया असतील तर त्या बिया काढून घ्यायच्या। नंतर 10 ते 12 इथे मी बदाम घेतलेले आहेत, 8 ते 10 काजू आणि थोडेसे इथे मी मनुके घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे पूर्ण ड्रायफ्रुट्स एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर इथे मी दरदर वाटून घेते। तर हे पाहू शकता, इथे मी स्टफिंग वाटून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने मी इथे दरदरी स्टफिंग वाटून घेतलेली आहे। आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। तर हे पाहू शकता, आपली स्टफिंग तयार झालेली आहे। तर इथे मी 1 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे आणि 1/4 कप इथे मी मिल्क पावडर घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक बाउल घ्यायचा आहे। त्या बाउल मध्ये आपल्याला हे डेसिकेटेड कोकोनट 1 कप, अर्धा कप पिठी साखर आणि पाव कप इथे मिल्क पावडर घेतलेला आहे। हे तिन्ही जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर थोडं थोडं दूध घालून याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे। दूध इथे मी थंड घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं सुद्धा दूध घेऊ शकता, जास्त कडक नाही घ्यायचं। तर इथे मी व्यवस्थित याचा डो मळून घेते। तर या पद्धतीने आपलं बॅटर आपल्याला हवं आहे, पाहू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे मी एक पॉलिथिन घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जे हे बॅटर बनवलेलं आहे, हे बॅटर आपल्याला व्यवस्थित गोल करायचं आहे आणि अशा पद्धतीने पॉलिथिनवर ठेवून आपल्याला वरतून एक दुसरी पॉलिथिन ठेवायची आहे। या जागी तुम्ही बटर पेपरचा सुद्धा यूज करू शकता। त्याच्यानंतर ही पोळी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायची आहे। तर हलक्या हाताने अलगद लाटल्या जाते, व्यवस्थित आपल्याला गोल इथे लाटून घ्यायचे आहे। तर हे पाहू शकता, मी गोल पोळी लाटून घेतलेली आहे। आता वरची पॉलिथिन आपल्याला काढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर जे आपण बॅटर बनवलं होतं ते बॅटर आपल्याला थोडं थोडं या पोळीवर घालायचं आहे। हाताच्या मदतीने जरी असं लावलं तरी चालेल, थोडं थोडं आपल्याला पातळ असं लावून घ्यायचं आहे पूर्ण पोळीवर। तर हे पाहू शकता, मी सर्व बाजूनी लावून घेतलेलं आहे। हवं तर तुम्ही बॅटरची सुद्धा पोळी लाटू शकता आणि पोळी लाटून यावर ठेवू शकता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, थोडी थोडी ही पन्नी अशा पद्धतीने आपल्याला रोल करायची आहे। जेवढी रोल केली तेवढी पन्नी मागे घ्यायची आणि परत पलटून घ्यायचं। या पद्धतीने परत ही पन्नी मागे घ्यायची आणि परत पलटून घ्यायचं। असा आपल्याला पूर्ण गोल बनवून घ्यायचा आहे या पद्धतीचा। आता गोल बनवून घेतल्यानंतर राहिलेली पन्नी आपल्याला यालाच गुंडाळून घ्यायची आहे पूर्ण, आणि पूर्ण गुंडाळल्यानंतर हे आपण फ्रीजला अर्ध्या तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। तर मी अर्ध्या तासासाठी हे पूर्ण या पद्धतीने ठेवून देते आणि अर्ध्या तासानंतर आपण पाहणार आहोत।
हे पाहू शकता आपलं बॅटर व्यवस्थित सेट झालेलं आहे. परत एकदा अशा पद्धतीने याला आपण शेप देऊयात. आणि आता आपण ही जी पॉलिथिन गुंडाळून घेतली होती ही काढून घेऊयात. काढून घेतल्यानंतर हे रोल्स आपण कट करून घेऊयात. तर साईडचं इथे मी थोडंसं जास्त कट केलेलं आहे, पाहू शकता. आता याच पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाचे हे रोल्स कट करून घ्यायचे आहेत. तर मी पूर्ण रोल्स कट करून घेते. तर हे पाहू शकता मी पूर्ण रोल्स कट करून घेतलेले आहे. हे पाहू शकता किती भन्नाट असे आपले रोल्स तयार झालेले आहेत. तर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हे पाहू शकता फ्रेंड्स, आपले स्टफ रोल तयार झालेले आहेत. पाहू शकता किती भन्नाट दिसत आहेत. खायला तर खूपच टेस्टी झालेत. आणि गॅस न पेटवता अगदी 5 ते 10 मिनिटात आपण ही रेसिपी बनवून घेतलेली आहे, पाहू शकता. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून कळवा. आणि या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.